अगं बाई, रघु अण्णा नव्हते का घरात? कला, हे एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? ह्या रघु अण्णांचा ना म्हणजे काही भरोसाच नसतो. एवढे पैसे आले कुठून? चोरी नाही केली कुठे? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. दिलेत कोणीतरी. कोणी दिले? तुम्हाला कशाला हव्या त्या नसत्या चौकशा? दिलेत आणि आपल्याच कामासाठी येणार आहेत हे पैसे. हे पैसे तुला कोणी दिले? तुमचा स्वभाव म्हणजे ना भारी चिकित्सक. लक्ष्मी असणं महत्वाचं आहे. ती कुठून आली, का आली, कशी आली, हे काय करायचंय तुम्हाला? स्वतः कधी एक दमडी मिळवली नाहीत आणि आता आपणहून लक्ष्मी घरात चालत आली तर तुम्ही तिला 100 प्रश्न विचारताय. अशाने टिकेल का ती? लाचारीने वैभव भोगण्यापेक्षा मानाने गरिबी सोसेन मी. वा रे वा, बोलाची कडी आणि बोलाचा भात. हे असं नुसतं बोलणं सोपं आहे हो. आणि असं हे बोलूनच पोट भरलं असतं तर आणखीन काय हवं होतं? पोटाची खळगी भरण्यासाठी पैसाच कमी येतो, लक्षात ठेवा. पण त्याची ही थेरं चाललीत. जान्हवी घरात नाहीये. आता या वयात काय करणार आहोत आपण? म्हणून म्हातारपणाची तजवीज करते मी. जगायची लायकी नसेल ना तर नाही जगायचं आपण, पण कुणाकडेही हात पसरायचा नाही. म्हातारपणी कुणाकडे हात पसरायला लागू नयेत म्हणून करते मी हे सगळं. म्हातारपण अजून यायचं बाकी आहे का आपलं? आणि याआधी तुझं इतक्या वेळा लोकांकडे हात पसरून झालंय ना की लोक आता तुला दारात देखील उभी करीत नाहीत. पुरे झालं, पुरे झालं. जेवा आणि झोपा आता गुपचूप. हे पैसे कुठून आले हे कळल्याखेरीज मी अन्नाच्या कणाला आणि पाण्याच्या थेंबाला देखील स्पर्श करणार नाही. झालं झालं तुमचं सुरू अन्न पाणी सोडण्याचं नाटक. हे बघ, तुला काय समजायचं ते समज. एवढे पैसे घरात यायची लायकी नाहीये आपली, आणि तरीही आता या क्षणी ते इथे आहेत. याचाच अर्थ काहीतरी गडबड आहे, आणि ती काय आहे हे मला कळलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत मला अन्न पाणी वर्ज्य आहे. हॅलो. हा हॅलो. नाही हो आई, नाही निघाले अजून. आई इथे हॉलमध्येच बसले आहेत. हो, काय माहित, एरवी लवकर झोपतात. आता त्या झोपायला कधी जातील हे मी कसं सांगू? आज कुणास ठाऊक त्या हॉलमध्येच बसून आहेत. नाही, त्यांचा चेहरा पण ना जरा मला काहीतरी रागावल्यासारखा दिसतोय. आज काहीतरी झालं असेल बहुतेक. आता त्या समोर बसलेले असताना कशी निघू मी? आज नको ना, आजचं राहू दे. नका हो नका, मला असं काहीतरी भलतं धाडस करायला सांगू. अहो हॉलमध्येच बसल्यात, सांगते काय, अशी कशी? आज नको. हा, नंतर बघू ना कधीतरी. हॅलो हॅलो, रागाव न. हॅलो. अय्याजी, तुझीच वाट बघत होते. का ग? जरा बोलायचं होतं तुझ्याशी.
मी आज नंदनला घरी बोलावलं होतं. मला म्हणाला तो, त्यानं खूप पैसे उसने घेतलेत. अगं त्या बिचाऱ्याच्या आईचं ऑपरेशन झालंय, त्यातनं त्याच्या बहिणीचा ऍक्सिडेंट झालाय. तो मला म्हणालाही की माझ्या पगारातनं पैसे कापून घ्या. पण मी म्हणलं त्याचा एकतर पगार किती, त्यातनं मी कापल्यानंतर त्याच्या हातात उरणार किती, आणि मग तो घर कसं चालवणार. म्हणून मग नाही घेते मी त्याच्याकडनं पैसे. इतर कंपन्यांमध्ये पिऊनला मिळतो त्यापेक्षा जास्त पगार मिळतो त्याला आपल्या कंपनीत. याची अगं पण गरजांशी कम्पेअर करता मिळणारा पगार कमीच आहे. गरजा आणि इन्कम यामध्ये नेहमीच दरी असते, प्रत्येकासाठीच असते. अगं पण म्हणून तर कंपनी जितकं अफोर्ड करू शकते ना तितकंच करते. आजारपण आणि अपघात मी समजू शकते, पण वारंवार पैसे घेण्याची सवय माझ्या एम्प्लॉईजना लागता कामा नाहीये. नाही तो घेत नाहीच. मग परवा 50 घेतले ते. तू तुझ्या अकाउंट मधनं 50,000 काढलेस ते कशासाठी? नंदनसाठी. म्हणजे तू जान्हवीच्या आईला पैसे दिले नाहीस, नंदनला दिलेस. पहिल्यांदा नाहीच म्हणाला तो. मी आवाज चढवला तेव्हा वरमला. कबूल केले घेतले म्हणून. खोटं बोलला असता तर त्याची खैर नव्हती. माझ्या आयुष्यात खोटं बोलणाऱ्यांना जागा नाही, मग तो परका असो की जवळचा. याची माणूस नाईलाजापोटी कधीतरी खोटं बोलू शकतो ना. ते समर्थनीय नाहीये श्री. तू म्हणतेस हे आदर्श आयुष्य, पण प्रॅक्टिकली तसं पॉसिबल नाहीये. आपला विषय वादाकडे चाललाय आणि मला घरात शांतता हवी आहे. मलाही तेच म्हणते मी. ऑलराईट ऑलराईट ऑलराईट, मी माझे शब्द मागे घेतो. नंदननं घेतलेले पैसे त्याच्या पगारातून कट झाले पाहिजे. पहिले पैसे फिटेपर्यंत नव्यानं उसने मिळणार नाहीत त्याला. श्री, लक्ष कुठे आहे तुझं? काय नाही कळलं मला. ठीक आहे, तुझ्या कानावर घालायचं होतं. अर्थात हे माझं म्हणणं आहे. कंपनी तू चालवतोयस, तू ठरव काय ते. मोठी हो. माझी जी ताई आहे ना, तिचे जे मिस्टर आहेत त्यांची मागच्याच महिन्यात बँगलोरला बदली झाली आहे. पण ते कायमचे तिकडे सेटल होणार नाहीयेत आणि त्यांना इकडचं घर सुद्धा बंद ठेवायचं नाहीये. पहिल्यांदा नाहीच म्हणाला तो. मी आवाज चढवला तेव्हा वरमला. कबूल केले घेतले म्हणून. खोटं बोलला असता तर त्याची खैर नव्हती. श्री, श्री, काय झालं? तुला गाडीत पण किती वेळा विचारलं मी, काहीच नाही बोललास, नुसती गाणी ऐकत होतास. हे श्री, खरंच टेन्शन घेण्यासारखं आहे का काही? नाही तसं काही नाही. आई आजी काही बोलल्या का? मग अचानक असा अपसेट का झालायस? अगं डोकं दुखतंय थोडस. असं कसं अचानक डोकं दुखायला लागलं? नाही नाही अचानक नाही, ते सकाळपासूनच थोडस दुखतंय. हो? अरे बापरे. बरं ये इकडे, छान चेपून देते तुला. त्यांना काही होणार नाहीये. तू बस तरी. ये इकडे. असं कशाला म्हणायचं? बरं वाटेल बघ. काही नाही साहेब,
ते खुशाली विचारायसाठी बोलवलं होतं मॅडमने. नाही 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 नाही. हे ते नाहीये. काय खरं कारण आहे? नाही साहेब, हेच ते आहे, बाकी काही नाही. सिरियस घरी प्रॉब्लेम आहे ना म्हणून. का रे, घरात तब्येत बरी नाही का कोणाची? नाही तब्येत वगैरे, बायकोशी भांडण झालं मग. आय एम सॉरी जान्हवी. श्री काय झालंय? जान्हवी, जान्हवी मला खूप गिल्टी वाटतंय. का? नाही, आता नाही सांगता येणार. खूप कॉम्प्लिकेटेड आहे ते. तरीही मला सांग. अगं, माझ्यामुळे एका इनोसंट माणसाला त्याची काहीही चूक नसताना ओरडा पडलाय. त्याला अक्यूज केलं गेलं. कुणाला? जान्हवी, मी माझ्याच टाईपमध्ये अडकायला लागलोय असं वाटतंय मला. मला फक्त सगळ्यांना सांभाळून घ्यायचं होतं ग. चांगली माणसं मूर्ख ठरतात हे चुकीचं ठरवायचं होतं. मला माझ्या कॉलेजमधली मुलं म्हणायची की श्री, तू खूप चांगला मुलगा आहेस, म्हणून तू चांगला बिझनेसमॅन नाही होऊ शकणार. मला कधी पटायचं नाही. एक चांगला बिझनेसमॅन होण्यासाठी वाईट असण्याची काहीच गरज नसते हे मी माझा चांगुलपणा टेकवून ठेवून सिद्ध करून दाखवलंय. तरी अजून सगळं अवघडच आहे. श्री, असं नको ना रे बोलूस. तू स्ट्रेंथ आहेस आमच्या सगळ्यांची. अगं पण जान्हवी, कधी कधी लोकांना जपता जपताना आता मला थकल्यासारखं होतंय. हे बघ श्री, शांतपणे मला सांग बघू काय झालंय. नाही, तुला आता खरं नाही सांगता येणार मला. पण हो, माझं चुकलंय. पण माझा हेतू चुकीचा नव्हता, तो बरोबरच होता. फार कुठलाही कलह न होता सगळे आनंदात राहावेत असं जर वाटत असेल तर ही गोष्ट इतकी चुकीची आहे का? बापरे, तू खूप खूप कोड्यात बोलतोयस. नको बोलूस. मला नीट कळेल असं सांग बघू काय झालंय. जान्हवी, मी तर असा विचार करतोय ना की माझंच चुकलंय कुठेतरी. मी का करतोय हे सगळं? हा कुठला अट्टाहास आहे सगळ्यांना बांधून ठेवायचा? सतत कोणाचा तरी मान सांभाळा, हिचा स्वाभिमान सांभाळा, कोणाच्या तरी भावना जपा, ती दुखवली जाणार नाही याची काळजी घ्या. अरे का कशासाठी करतोय मी हे सगळं? आणि पर ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय त्यांना ह्याचं काहीच नाही का? श्री, प्लीज मला सांगशील काय झालंय ते. नाही, आय एम सॉरी. मला प्लीज आत्ता नको विचारूस. तुला बरं वाटेल. मला आता मी गप्प बसलो ना तर बरं वाटेल. बरं मला सांग, बस स्टॉपवर तू जे सांगणार होतास त्याच्याशी ह्याचा काही संबंध आहे का? सगळ्याच गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. सांगणार नाहीयेस? आता नाही. ओके, इट्स ओके. तुला गप्प बसावं असं वाटतंय ना, मग गप्प बस. काही हरकत नाहीये. जेव्हा बोलावं असं वाटेल तेव्हा बोल, ठीक आहे? थँक्स. आलो. खाणं पिणं वर्ज केलं म्हणजे आता झोपणारही नाहीत का? तू झोप. वाटेल तसं वागून तुला शांत झोप लागते हा एवढा मोठा गुण आहे तुझा. झोप झोप तू. चालं मेलं. मला बोलल्याशिवाय ना तुमचा काही तो दिवसच जात नाही. अहो सांगते म्हटलं ना सगळं तुम्हाला. पडा आता. पिंट्या आता 24 वर्षांचा आहे. त्याआधी 2 वर्ष, म्हणजे जवळजवळ 26 वर्ष ओळखतो मी तुला. विश्वास नाही माझा. एवढं काय मेलं धारेवर धरायचं? अहो सांगते म्हटलं ना तुम्हाला सगळं. आणि देऊन देऊन कोण देणार आहे मला एवढे पैसे? नाही, अंदाज आहेच मला. फक्त तू ते तुझ्या तोंडाने कबूल करावंस एवढीच इच्छा आहे माझी.
खरंच माझं चुकलंय का? जान्हवीच्या आईला मदत केली कारण कारण शेवटी ती माझ्या बायकोची आई आहे. माझी बायको त्यांच्या घरातलं एकमेव अर्थार्जनाचं साधन आहे. बाबांच्या पायाचा प्रॉब्लेम. पिंट्या हा असा, कसं चालणार आहे त्यांचं घर? पण जान्हवीचा स्वाभिमान दुखावला जाईल म्हणून तिला काही सांगितलं नाही. आजीच्या आदर्शात हे बसणार नाही आणि जान्हवीची इमेज खराब होईल म्हणून आई आजीला सुद्धा काही सांगितलं नाही. खरंच इतकं चुकलंय का माझं? बायकोच्या माहेरी थोडी आर्थिक मदत करणं हा इतका मोठा गुन्हा आहे का? लहानपणापासूनच पुरुषांकडून वेगवेगळ्या कारणांनी दुखावल्या गेलेल्या स्त्रिया पाहत आलोय मी. म्हणून ठरवलं होतं कुठल्याही स्त्रीला कधी दुखवायचं नाही. पण चुकलंच माझं. आणि मी नंदनचंही नाव नको घ्यायला होता याची समोर. त्याला कशाला मधल्यामध्ये त्रास? एका शब्दानं काही बोलला नाही पठ्ठ्या मला. सांगायचं तरी ना. आता मी एक खोटं बोलून बसलोय म्हटल्यानंतर ते मला नाकारताही येणार नाही. आई आजी आणि जान्हवीचे संबंध चांगले व्हावेत, किमान आहेत त्यापेक्षा बिघडू तरी नाहीयेत म्हणून माझी धडपड चालली होती. नाही, खरं सांगायलाही काही प्रॉब्लेम नाहीये मला. पण त्यांना ते खरं स्वीकारणं जमणार आहे का? मला वाटतं त्यापेक्षा फार चांगल्या पद्धतीने घेतील हे सगळं. आई आजीला जर मी खोटं बोललो हे कळलं ना तर मला कधीच क्षमा नाही करणार ती, मेलो तरी नाही. आणि जान्हवीला कळलं तर? जागाच आहेस तू? हो. अरे झोप नाही येते? इकडे बघू. तिकडे नाही ग, तू झोप, मी पडेन थोडा वेळ. इकडे बघ. काय युजलेस असतात हे कंपनीवाले. केव्हाही प्रमोशनल मेसेज पाठवतात. काय वेळ बघायचा नाही, कोणी झोपलं असेल, कोणी डिस्टर्ब होईल, काहीही पडले नसते त्यांना. मूर्ख आहेत कंपनीवाले. हो श्री, अरे केवढा चिडलास तू अचानक आणि कुणावर? स्वतःवर चिडलोय मी. पण एवढं काय केलंयस तू की इतकं चिडावं लागतंय स्वतःवर? सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न करतोय ना, संघर्ष टाळायचा प्रयत्न करतोय मी. श्री शांत हो बघू आधी. आणि त्यासाठी खोटं बोलतोय. त्यापेक्षा खरं बोललेलं परवडलं. पण लोकांना खरं पचतही नाहीये. आणि मी सुद्धा एक गोष्ट लपवण्यासाठी एक खोटं बोललो. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, तिसऱ्यातनं चौथं. माझंही खोटं बोलणं थांबत नाही. अगं म्हणजे एका बाजूला लोकांना दुखवायचंय नाही आणि दुसऱ्या बाजूला खरं बोलता येत नाही. मी करू काय? तू शांत हो बघू आधी, एकदम शांत हो. जान्हवी, अगं कसा शांत हो? मी माणूस आहे ना मी पण. हो श्री, पण केवढा चिडतोय? शांत हो आधी. काय झालंय? त्याचं काय ना जान्हवी, हल्ली चांगलं वागायची सोयच राहिलेली नाहीये. म्हणजे माणसं त्यांच्या भावना अशा हातात घेऊन बसलेल्या असतात, सतत दुखवून घ्यायला. जरा काही खुट्ट झालं ना की यांच्या भावना दुखावल्या जातात. हे बघ, मला सांग मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल, तू शांत होशील? रादर तू शांत हो आणि प्लीज सांग ना मला काय झालंय श्री. ओके, एक उदाहरण म्हणून तुला विचारतो. हा, जर मी माझ्या आईला मदत करत असेल आणि त्यामुळे तू हर्ट झालीस तर मी ती मदत कंटिन्यू ठेवायची का नाही ठेवायची? एक मिनिट, मुळात हा दाखला चुकीचा आहे. तू तुझ्या आईला मदत करतोयस तर मी का दुखावले जाईन? जान्हवी, उदाहरण दाखल सांगतोय मी, शब्दशः अर्थ घेऊ नकोस ना. समज मी कोणालाही मदत करतोय आणि त्यामुळे तू हर्ट झालीस तर मी ती मदत कंटिन्यू ठेवायची का नाही ठेवायची? हे बघ, आता जर त्या एका व्यक्तीशी माझा अनप्लेझंट इतिहास जुळलेला असेल तर मी दुखावले जाईन. कम ऑन. बरं, तू समज तुझ्या मनात असतील असे काही गैरसमज,
तर मग सगळ्यात आधी तू ते गैरसमज दूर केले पाहिजेस, ही तुझी जबाबदारी आहे. अच्छा, म्हणजे तुझी काहीच जबाबदारी नाही का? नाही, कारण गैरसमज असलेल्या दोन माणसांची मोठ तुला बांधायची आहे ना. वा, म्हणजे या दोघांची मोठ कधी बांधली जाणार नाहीच आहे तर. श्री, कुठल्याही दोन माणसांचं नातं हे ती दोन माणसं ठरवतात. एक तिसरा माणूस त्या दोघांचं चांगलं किंवा वाईट नातं नाही ठरवू शकत. अगं, पण तिसऱ्या माणसाचा आनंद जर त्या दोघांनी एकत्र येण्यात असेल तर? तो माणूस नाही सुखी होऊ शकत. जान्हवी, तू प्रत्येक वेळी निगेटिव्ह का बोलतेस? आय एम सॉरी, मी निगेटिव्ह नाही बोलते श्री. म्हणजे स्टॉप स्टॉप स्टॉप. सॉरी, मी विषय काढला. हे श्री, कुठे चाललायस तू? खाली चाललोय, पाय मोकळे करतो, जरा मला बरं वाटेल.